तर विद्यार्थी मित्रांनो, एस-टी महामंडळामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय आर्णी रोड यवतमाळ. तर राज्य परिवहन महामंडळामध्ये खालील दर्शविलेल्या ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे मोटर मेकॅनिक. तर यासाठी इथं 75 जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच मोटार मेकॅनिकलचा तुम्हाला ITI इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे शीट मेटल. तर यासाठी इथं 30 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच शीट मेटलचा ITI तुम्हाला लागेल. त्यानंतरचे पद आहे डिझेल मेकॅनिक. तर यासाठी इथं 34 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला डिझेल मेकॅनिक ITI इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक. तर यासाठी इथं 30 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच तुम्हाला मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सचा इथं ITI लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे संधता म्हणजे वेल्डर. तर यासाठी इथं 20 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच वेल्डरचा ITI तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनचा ITI तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे टर्नर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच टर्नरचा ITI तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेंटर जनरल. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच पेंटरचा इथं ITI तुम्हाला लागणार आहे. तर आवश्यक अटींची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज 13/12/2024 पर्यंत इथं कार्यालयात सादर करायचे आहेत आणि अर्जासोबत तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचं आहे. तर ते खुल्या प्रवर्गासाठी 590 आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं ₹295 आहे. तर तुम्हाला MSRTC फंड अकाउंट यवतमाळ या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी इथं वयामध्ये सूट आहे 5 वर्ष. तर या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन इथं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट इथं रजिस्ट्रेशन होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.